मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर समाजातील चार भिंतींच्या आत रोज नाटक चालतं. एक स्त्री जिचा नवरा रोज तिला मारतोय तरीही ती घर सोडत नाही. का माहिती आहे? कारण तिला भीती आहे, लोक काय म्हणतील, माझे आई बाप मला घरात घेतील का, हा प्रश्न पडतो ना तिला. माझा भाऊ मला सांभाळेल का. माझी आजी सांगायची की संसार आहे, थोडंफार सोसावं लागतं. आईबापानं लग्न करून दिलं म्हणजे आता तिथेच मरण आलं तरी चालेल, पण माघारी येऊ नकोस असं दरडावून त्या पोरगीला सांगितलं जायचं. हे कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत? जिथे नात्याचा आधार असायला हवा, जिथे नात्याचा फास बनतोय, आपण नात्यांना जपण्याच्या नादात ना आयुष्यभर दुःखाच्या काळोखात का राहतो. आज आपण अशा एका कुटुंबाची कथा पाहणार आहोत जी आपल्याला अंतर्मुख करायला भाग पडेल. जबाबदारी आणि दारूचा आधार. सुरुवात खूप चांगली असते, स्वप्नांचे महाल बांधले जातात, पण जेव्हा मुलं होतात, जेव्हा संसाराचा गाडा ओढण्याची वेळ येते, तेव्हा जबाबदारी वाढते, पैसा कमी पडू लागतो आणि मग काय होतं माहिती आहे का? काही पुरुष या जबाबदारीतून पळ काढण्यासाठी दारूचा सहारा घेतात. हे लक्षात घ्या. का? कारण सततची ती कटकट वगैरे त्याला सहन होत नाही. का तर पैसा नसतो. स्वतःचा हातबलपणा, स्वतःचा राग ते कोणावर काढतात? तर त्या अबला स्त्रीवरती, जिला त्यांनी आयुष्यभर सोबत देण्याचं वचन केलं होतं. दारूच्या नशेत तो तिलाच मारहाण करत असतो. तो पुरुष विसरून जातो. हाताने तिला सावरलं पाहिजे, तेच हात आज तिला तोडतायत. याला जबाबदारी कोण म्हणायचं? याला जबाबदारी म्हणायचं का? जेव्हा आपल्याकडं कुटुंबाला सुख देण्याची लायकी नसते, तेव्हा राग काढून आपण काय साध्य करतो? अशा वेळी ती हतबल झालेली स्त्री कुठं जाते माहिती आहे? ती देवाकडे जाते, ती बुवाकडे जाते. तिला वाटतं कोणत्या तरी उपायानं नवरा दारू सोडेल. तिला उपास करायला सांगितलं जातं. ती स्वतःच्या शरीराचा हाल करते, उपाशी राहते. कशासाठी हो? संसारात सुख मिळावं म्हणून. बरोबर ना? संसारात सुख मिळावं म्हणून स्त्रिया उपवास करतात. असं नाही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, स्त्रियाच जास्त तर उपवास करतात पुरुषांच्या तुलनेत. स्त्रियांची देवाच्या मध्ये खूप श्रद्धा असते. का असते हो? परिवार सुखी राहावं, हे लक्षात घ्या. खूप. पण वास्तव काय माहिती आहे का? तो दारू पिऊन येतो आणि तिच्या जेवणाच्या ताटावर लाथा मारतो, तिचा उपवास मोडतो, तिचं मन मोडतो, पण छळ थांबवत नाही. ती बाई रोज मरते, पण तरीही त्याच नराधमासाठी देवाकडे प्रार्थना करते. हा कोणता धर्म आहे? जिथे मार खाणारी स्त्री महान ठरते आणि मारणारा पुरुष मालक ठरतो, आणि तरी त्याला परमेश्वर मानलं जातं, त्याला देवता मानायचं. हे कोणी सांगितलं? असा कोणता देव आहे की तुम्ही त्याचा मार खाता आणि तरी त्याला पूजायची अपेक्षा ठेवता? आपण स्वतःला फसवतोय असं तर वाटत नाही का तुम्हाला? आणि या हिंसेचा आपल्या मुलांच्या मनावर काय परिणाम? मोठं पाप कुठं होतं माहिती आहे? जेव्हा ही मुलं आपल्या आईला मार खाताना बघत बघत मोठी होतात ना, काही मुलं आपल्या बापाचं अनुकरण करतात आणि स्वतःच्या बायकोलाही तसंच वागवतात. पण काही मुलांच्या मनात त्या बापाबद्दल तिरस्काराचं बीज पेरलं जातं. ती मुलं मोठी होतात आणि त्यांच्या अंगात ताकद येते, आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा तो मुलगा आपल्या आईवरती होणारा अन्याय सहन न करता त्याच बापावर हात उचलतो. ज्या बापानं आयुष्यभर छळ केला त्या बापाला म्हातारपणात घराबाहेर काढलं जातं. तेव्हा त्या बापाला वाटतं की मुलं नालायक निघाली. पण तुम्ही काय दिलं त्यांना? तुम्ही संस्काराऐवजी त्यांना हिंसा दिली. अशा वेळी ती बायको पुन्हा त्या नवऱ्याकडे प्रेमानं बघेल का? मुळीच नाही. ती त्याच्या मरणाची वाट बघेल. ज्या नात्यात सन्मान नाही ना, तिथे म्हातारपणी केवळ पश्चाताप आणि एकाकी उरते, हे लक्षात घ्या. मार्ग आणि उपदेश काय माहिती आहे का? पिंजरा तोडून बाहेर पडा. मित्रांनो, मला सांगा, सन्मान नसेल तर त्या लग्नाला काय अर्थ आहे का? जर तुम्ही एकमेकाचा आदरच करू शकत नसाल तर लग्न करू नका ना. जर तुमच्यात संस्कार नसतील तर मुलांना जन्मच देऊ नका, त्यांचा विनाश करू नका. तुमची ताकद तुमच्या कुटुंबाची ढाल असायला हवी होती, तलवार नाही. आणि त्या स्त्रियांना माझा एक सल्ला आहे, पिंजरा सोन्याचा जरी असला ना
तरी तो गुलामच बनवतो. स्वतःच्या जीविताला जिथं धोका आहे ना, तिथं राहणं शौर्य नाही, मूर्खपणा आहे. आईबापाच्या नावासाठी स्वतःला मारून घेऊ नका. तुमचं अस्तित्व निर्माण करा. अन्याय करणाऱ्याशी लढण्यापेक्षा त्या नात्यातून लांब व्हा. स्वतःच्या विकासावर काम करा. एकटे राहा, पण स्वाभिमानाने राहा. मरायच्या आधी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा, जेणेकरून जगाला कळेल की तुम्ही केवळ कोणाची तरी बायको नाही, तर तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. नात्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे आणि जीवापेक्षा पण स्वाभिमान महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. थोडं आपल्या स्वाभिमानाची काळजी करा. विचार करा, तुम्हाला तुमच्या घराला घर बनवायचं आहे की तुरुंग? आजच ठरवा, कारण उद्या खूप उशीर झालेला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.